मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक आणि मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्यासोबत फोनवरून चर्चा केलेली आहे। पंतप्रधान मोदींनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये या झालेल्या संवादांची माहिती सुद्धा दिलेली आहे। पश्चिम आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि फ्रान्स जवळून काम करत राहतील आणि समन्वय साधतील असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। अमेरिकेची उद्दिष्ट साध्य होत नाही तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहणार आहे। अमेरिका आज इराणवर सर्वात मोठा हल्ला करणार आहे असं वक्तव्य अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी केलेलं आहे। देशामध्ये एलपीजीची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आता भारत सरकार एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। भारत आता रशियाकडनं एलपीजी खरेदी करण्याची शक्यता आहे। याबाबतचे संकेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहेत। एलपीजीचा सध्या तुटवडा आहे देशात आणि हाच तुटवडा कमी करण्याच्या अनुषंगाने टंचाई टाळण्याच्या अनुषंगाने भारत आता रशियाकडून थेट एलपीजी खरेदी करण्याची शक्यता आहे। तशी पावलं भारत सरकार येत्या काळात उचलण्याची शक्यता आहे। क्या हम रशिया से एलपीजी खरीद रहे हैं? एलपीजी हम सभी जगह से हम खरीदने की कोशिश कर रहे हैं जहां उपलब्ध है। तो अगर उसमें रशिया उपलब्ध होगा तो वहां भी जाएंगे, क्योंकि स्थिति इस प्रकार की है अभी कि हमको सुनिश्चित ये करना है कि हमारे लोग का जो ईंधन का जो उनकी ज़रूरतें हैं उनकी वो पूरा हो। इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू झालेलं युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीये, पण भारतानं सुद्धा या युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। दरम्यान आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी या युद्धाबाबत भाष्य केलेलं आहे। आपण इराणला साथ द्यायला हवी होती असं राज ठाकरे म्हणतात। अयातुल्ला खामेनी गेल्यावरही मोदींनी निषेध केला नाही। जम्मू काश्मीर मुद्द्याच्या वेळेला इराण आपल्या सोबत होता व आपल्याला भविष्यात त्रास होणार आहे असंही राज ठाकरे म्हणाले। काही गोष्टी आपल्याकडनं राहून गेल्या, आपल्या पंतप्रधानांकडनं पण राहून गेल्या। जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती। या देशामध्ये येणारं सगळं बरचसं तेल हे इराणमध्ये येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देत आले, पुढचं मला माहित नाही। पण खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही, हल्ल्यावरती कुठचं स्टेटमेंट काढलं नाही। जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्यांच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।